आदरणीय धनाजी डबरे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। महेशजी राणे यांना विनंती करेल आपण धनाजी डबरे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। भैरवनाथ सांडशी आणि त्याच्या विरोधात कलम बी टीम आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच जो जिंकेल त्याचा प्रवास मात्र शिवशंभर चांदईच्या समवेत 2 आदोतना जरूर दिसतील। परंतु या क्षणी जर पाहायला गेला तर अगदी या दोन संघादरम्यान संघर्ष असेल आणि टॉस जिंकला तो मात्र भैरवनाथ सांडशी टीमने। सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते ती मात्र बॅटिंग लाईन वरती कलम बी टीम आणि या ठिकाणी फिल्डिंग साकारते भैरवनाथ सांडशी टीम। पहिला बॉल अजय शिर्केचा, समोर आहे बॅटर ऋतिक। चांगला फटका यावेळी ऋतिकच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे सुद्धा झेल झालाय। ड्रॉप तर झालाच परंतु त्याच्यावरती आलेला हा चौकार म्हटला जाताना मित्रांनो, मगाशी सुद्धा मी म्हटलं होतं दैवत येतं आणि कर्मण येतं। सांडशी टीम बहुतांश सामना या खेळाडूने पाहिलेला दिसत नाही अगोदरचा, त्याच्यामुळे परिणाम थोडासा विचलित जरूर झालाय हे मी सिद्ध करू शकतो। कारण या क्षणी जर पाहायला गेलं तर झेल अतिशय हातात आलाय। मला वाटतं देवाच होते झेलवरती, देवाच का सागर होते या झेलवरती। फार मोठी चुकी झाली आहे सागरच्या माध्यमातून मैदानात, ज्याने अगोदरच्या सामन्यात अर्धशतकी केली साकारले आहे। चांगला फटका यावेळी आपण पाहतोय, सिंगल आले आहे, डबलला कन्वर्ट केलं जात आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। या 2 धावा येतील, 2 धावेच्या मदतीने 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या। पहिल्याच बॉलवरती चौकार। अजय शिर्केने काम चांगलं केलं होतं परंतु त्याच्यावरती अगदी प्रत्युत्तर देत असताना झेल झालेला आहे ड्रॉप। फार मोठी चुकी मैदानात। वाईडचा इशारा, अतिरिक्त बॉलला बाउन्स केला। लेग अंपायरचं डिसिजन आपण पाहतोय आणि इथे गोलंदाजाला आता वॉन केलं जाईल। 1 बाउन्सचा इशारा जरूर त्याच्यापर्यंत सुपूर्द केला जातोय। वाईडच्या मदतीने अतिरिक्त धाव बोनसच्या स्वरूपात धावफलकावरती पाहायला मिळेल। चांगला फटका यावेळी आपण पाहतोय, पुन्हा एकदा सिंगल आली आहे, डबलला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दुसरी सुद्धा कंप्लीट झाली आहे आणि या 2 धावींच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते आहे 9 या आकड्यावरती। अजूनही षटकाचा विचार करायला गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे। 4 षटकांचा हा सामना। चांगला फटका जागा बनून केले गेले, फटका दर्जेदार सजवलाय। बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट, येतोय मोठा 6। हे असं असतं साहिल, फार स्कोरिंगची भूमिका चांगली करतायत परंतु उद्या उगवता सितारा समालोचक जगतातला जरूर पाहायला मिळेल। उद्या त्याच्यासाठी फार संधी आहे समालोचनाची। उद्याच्या दिवसात देईल ना, उद्या माईक डायरेक्ट तुझ्या ताब्यात बघू नका रे, नवीन कॉमेंटेटर तयार करतोय। अगदी साहिलने मला सांगितलं की अगदी जखमेवर मीठ चोलावं तसा फटका या ठिकाणी बॅटरने सजवला आणि खरंय क्रिकेट मध्ये हेच आहे, ज्याचा झेल ड्रॉप झाला त्याच्या बॅट मधून हे फटके पाहायला मिळाले। पहिल्या षटकात सामना कुठे बॉल कधीही जाऊ द्या, नवीन बॉलच मिळतो। क्रिकेटचे नियम बरेच काही आहेत।
बॉल घ्या रे ते जुनी तरी. चौकार सुरुवातीला आला. झेल ड्रॉप झाल्याचा. आता मात्र षटकार. अजूनही 2 बॉल अजय शिर्कीची शिल्लक आहेत. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, परंतु इथे झेल टिपलाय. परतावा लागेल ऋतिक या बॅटरला. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. मोठा हादरा दिलाय, परंतु मी तर म्हणेल जे कार्य त्याला करायचंय ते साध्य करून जरूर गेलाय. 4 षटकारामध्ये 5 बॉल त्याच्या वाट्याला आले. संघासाठी तब्बल 14 धावा कमवल्यात. 1 षटकार 1 चौकार आलाय. मॅच बॉल आलाय बघा अंपायर. तो ठेवून द्या खिशात तसाच, परंतु हा मॅच बॉल घ्या पहिला. वाईटचा इशारा. यावेळी आणखी एक नजाकत पाहायला मिळाली. जयवंत या बॅटरची मला वाटते पहिली अर्धशतकी केली साकारली होती. दिनेशने मॅच विन पारी केली होती. चांगला पटका यावेळी. डीप मिड विकेट. बॉल जाईल 4 धावांसाठी. चौकार. संस्कार खाली या. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि तब्बल 1 विकेटचं नुकसान आणि 20 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सांघिक खोड्यातलं दुसरं षटक. किरण पाटेकर. सांघिक खोड्यातलं दुसरं षटक. डेड बॉल. अगदी पंचांनी पाहायला गेलं तर पंचांना क्रॉस करत असताना गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल किरणचा सध्या मैदानात आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर अभय, ज्याला संधी आतापर्यंत मिळाली नव्हती. सिंगल जरूर आले. स्पिन केला होता बॉलला. अगदी बॅटवर आदलताच जमिनी लगत बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. आणखी एक दर्जेदार बॉल पाहायला मिळतोय. डॉटची संगत आहे. अजयने पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्या धावांची वसुली करण्याची गोलंदाजी सध्या मैदानात पाहतोय. इथे सुद्धा डॉट बॉल आहे. 4 बॉल सिंगल पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी चालू आहे. चांगला फटका. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात होईल. सिंगल जरूर येते.
सिंगलच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती लागल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. सिंगल जरूर आले. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला आणि 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 23 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रणय आपण पाहतोय आता गोलंदाजीला आहे. स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे आपणास. चांगला फटका यावेळी लोअर पुलटाचा फायदा. स्क्वेअर लेग रिजन. बॉल जाईल 4 धाब्यांसाठी. येतोय तो दणदणीत चौकार. गोलंदाज आपण पाहतोय प्रणय गोलंदाजीला आला आणि त्याच्यानंतर हा चौकार जरूर येतोय. अगदी प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी 50 धावसंख्येचा प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय, परंतु पवे अजूनही बराचसा खेळ बाकी आहे, कारण इथे धावसंख्या जाऊन पोहोचलाय 27. इथे सुद्धा सिंगल पाहायला मिळते. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून अगदी तंतोतंत माहिती, एक अचूकता या ठिकाणी आपण अनुभवतोय. पुलर लेंथ आणि त्याचा फायदा षटकारात. प्रयत्न चांगला होता फिल्डरचा, परंतु इथे षटकार येईल. या षटकाराच्या मदतीने काही धावसंख्येचा विचार केला तर टोटल पुढे सरकले 34 आकड्यावरती. चला जरा स्पीडअप करा. अगदी असं वाटलं होतं की 5च्या आतमध्ये नव्हे तर 4च्या आतमध्ये या स्पर्धा आजच्या दिवसातल्या उरकायला पाहिजे, परंतु ही आता 5चा वेळ निघून गेलाय. चला जाऊयात आपण या ठिकाणी. या 2 धावा येतील. टोटल मात्र पाहायला मिळते 47. चांगला फटका यावेळी प्रोजेक्टेड स्कोरला उंची दिली आहे. इथे येतोय षटकार. 49 नाही घेतला का तू? 2 प्लस रन आउट. मोहितनी षटकार मारला का? हर्षलने ना? 55 धावा धावफलकावरती. तदनंतर आलेल्या या 2 धावा आणि या 2 धावींच्या मदतीने 57 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 58 धावसंख्येची गरज आहे.
58 धावसंख्येची गरज येणारे 24 बॉल. चला जरा स्पीडअप करा आपण. शिवशंभू चांदई आपण व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. या ठिकाणी आदरणीय अक्षयजी लोभी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. महेशजी राणे. चला मॅच चालू करा आपण. 58 धावसंख्येचं टार्गेट. आदरणीय सोमनाथजी मिनमिने यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. चांगला फटका अजय शिर्केच्या बॅट मधून येतोय. धमाकेदार ओपनिंग ब्लास्ट सिक्सर. ऋतिक आपण पाहतोय ज्याने संपूर्णपणे मैदान गाजवलंय आज. त्या ऋतिकच्या पहिल्याच बॉल वरती कडक आक्रमण. ओपनिंग ब्लास्ट ज्याला म्हटला जातो तो अजय शिर्केच्या बॅट मधून. जबरदस्त लढत यावेळी पाहायला मिळतीये. 58 धावसंख्येचं टार्गेट असताना पहिल्याच बॉल वरती आक्रमकता साध्य केली षटकाराला.
पहिल्याच बॉल वरती तडाकेबाज फटका, सिक्सर. आणखी एक मोठा स्ट्रोक. थोडा बाकीच्या फिल्डरला कॉन्फिडन्स नव्हता या प्लेअर वरती, ज्या आगे ते स्पष्ट दिसून आलं. छोटा पॅकेट आहे, प्रयत्न त्याच्यासाठी त्याने केले गेलाय, परंतु अजय शिर्केची विकेट सोडणं फार मोठा धोका ठरू शकतो. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चांगला फटका पुन्हा एकदा रोहिदासच्या बॅट मधून. ते बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय आणखी एक दर्जेदार षटकार. अजयने जशी सुरुवात केली तशीच सुरुवात रोहिदासच्या बॅट मधून पाहायला मिळते. इथे सिंगल आली आहे. षटकार सिंगल, षटकार सिंगल. सध्या दोन्ही फलंदाजाचा विचार करायला गेला तर एक तुल्यबलता जरूर आहे. चांगली फिल्डिंग यावेळी पाहायला मिळते. इथे सुद्धा सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 15 आकड्यावरती. हा चांगला बॉल कमबॅक केला गेला. शेवटच्या बॉल वरती डॉटची सांगता गोलंदाजाकडून पाहतोय. पहिलं षटक संपलं आणि 15 धावा या धावफलकावरती आहे. सरासरीचा विचार करायला गेला तर अगदी चांगली धावा संख्या मी म्हणेल धावफलकावरती आले. उद्या नाही लेट होणार. बॉल पाठवा मैदानात. चला स्पीडअप करा प्लीज. राहुल गोलंदाजीला आहे. अजूनही 18 बॉल आणि 43 धावा संख्येची गरज आहे. रोहिदास शिर्केने 3 बॉल 30 सिक्सर जर टोकले तर लक्ष्मणजी तुरडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज. चांगला बॉल. यावेळी लेग स्टिकच्या अगदी जवळून हा बॉल जाताना दिसून आलाय, ज्याच्यावरती डॉट बॉलची सांगता झाली आहे. एसएससी चिंचवली आयोजित आजची स्पर्धा 2026 ची सुरुवात
या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल जरूर येईल. प्रयत्न चलबिचलचे चालू आहेत. तुतू मैमयचा खेळ मैदानात. वाईट आउटसाइड द लेग स्टंप. आणखी एक करामत पाहायला मिळतीये. जरा स्पीडअप करा, अजून अंतिम सामना आजच्या दिवसातला बाकी आहे. चांगला फटका यावेळी. पुढ्यात बॉल जरूर दिलाय. सिंगल आलाय, डबलला कन्वर्ट केलाय. फिल्डिंग चांगली सजली. डीप मिड विकेटला खेळाडू तैनात होता. आणि या ठिकाणी मात्र पाहायला गेलं तर इथे येतील 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. सध्या तरी इकॉनॉमिकल स्पेल सुद्धा पाहायला मिळतोय. जर इथे धावा कमतरतेत आल्या थोडं प्रेशर सुद्धा क्रिएट होऊ शकता. परंतु या क्षणी झेल झालाय ड्रॉप. अजयला तर जीवदान दिलं होतं दुसऱ्या बॉल वरती, परंतु रोहिदासला सुद्धा हे जीवदान. कलम टीम आता सध्या मैदानात आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानात दाखल होईल. न्यू बॅटर मैदानात दाखल होईल. मगाच्या सामन्यात रिटायर हार्ड म्हणून आपण पाहिलं होतं, परंतु यावेळी सध्या आता बॅटिंग साठी सज्ज झालेत. सांघिक कुड्यातलं हे दुसरं षटक आपण पाहतोय. लास्ट बॉल. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावली आहे 20 या आकड्यावरती. आणखी एक मोठा दर्जेदार स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय खणखणीत षटकार. संस्कार आयवा जेल साठी 200. मणिजी भगत यांच्याकडून व्हॉलेंटियरला. येणारे 12 बॉल आणि गरज असेल ते आता 32 धावसंख्येची. 26 धावा धावपाल करते. जरा स्पीडअप करा दोन्ही टीम प्लीज, विनंती आपणास. बारा बॉल 32 ची गरज. चला जाऊयात मॅच कडे. अर्थातच येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती 32 धावसंख्येची.
इथे यष्ट्यांवरती बॉल आदललाय, परतावं लागेल रोहिदासला सुद्धा. वन मोर विकेट डाऊन. फार मोठे झटके आहेत. कर्तृत्वाला नशिबाची साथ आहे. बॉल जर बॅट वरती मिडल वर घेतला असता तर मला वाटतं षटकारात कन्वर्ट करता आला असता, परंतु या क्षणी आपण पाहतोय सरळरित्या बॉलला मिस केलं गेलं. यष्ट्यांचा वेध. किरण न्यू बॅटर मैदानात. पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. गोलंदाज आपण पाहतोय मोहित. फार चांगला बॉल. आणखी एक डॉट बॉलची संगत आहे. याच डॉट बॉलने बॅटर गतप्रांतर होतातच, परंतु संघाच्या धावसंख्येला विराम देण्याचा प्रयत्न आहे. सामन्यात फार मोठी भेदकता निर्माण झाली आहे. फुलर लाईनचा वापर आणि या क्षणी क्षेत्ररक्षक तैनात. इथे सिंगल जरूर पाहायला मिळते. प्रयत्न मी या फिल्डरचे चांगले आहेत, अगदी कौतुक करेल. छोटा पॅकेट आहे, अजून बराचसा क्रिकेट त्याला खेळायचा आहे. प्रयत्न त्यांनी केला हे महत्वाचं आहे. झेल ड्रॉप झाला याच्या पलीकडे मी तर म्हणेल संघाचं काय होईल माहित नाही, परंतु इथे प्रयत्नांना मी दाद जरूर देईल त्याच्या. चांगला बॉल. मोहित सध्या मंत्रमुग्ध करतोय. मोहित करून टाकलाय तमाम प्रेक्षकांना या सामन्यामध्ये त्याने, कारण 4 बॉल फेकली. 4 बॉल मध्ये पहिल्या बॉल वरती विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉल वरती सिंगल आली, तिथे सुद्धा विकेट होती परंतु झेल झाला ड्रॉप आणि तदनंतर डॉटची सांगता करतोय. उत्तम गोलंदाजी पाहायला मिळतीये. हे 2 बॉल फार महत्वाचे असतील मी तर म्हणेल कलम टीम साठी. शॉर्ट पिच बॉल होता, समाचार पाहिजे तसा विनोदला घेता आला नाहीये आणि या क्षणी मात्र लेग बायच्या स्वरूपात सिंगल आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 28 या आकड्यावरती. इथे दांडी 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 गुल. त्रिफलाची ऐन मोक्याच्या वेळी महत्वपूर्ण विकेट. यावेळी परतावा लागतंय ते किरण या बॅटरला. येणारे 6 बॉल आणि आता गरज असेल ती मात्र 30 धावसंख्येची. 6 बॉल 30 ची आवश्यकता. मनीष आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत.
इथे सिंगल आली आहे. 5 बॉल आणि 29 ची गरज आहे. पाच बॉल 29 ची गरज आहे. मनीष आपण पाहतोय सध्या मैदानावरती. आणखी एक दर्जेदार बॉल राईट अँड ब्लॉकल डॉट बॉलची संगता. 4 बॉल 29. सामन्यावरची पकड यावेळी मजबूत केली आहे गोलंदाज रमेशने. चला शिवशंभ चंदई टीमचा कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे त्वरित. चांगला फटका यावेळी मात्र आणखी एक विकेट. इथे विकेट जाते. 2 बॉल शिल्लक आहेत आणि करायच्या आहेत 29 धावा. विकेट आली ती घेतली का तुम्ही? गुड. 2 डॉट बॉल अगोदर होते. सारखी माझी विमानं लँड होत आहेत आज काय कळत नाही. आता आमच्या जवळच गेला टाटा बाय बाय गेला मला अंबानी मागायची. टाटा तर वर गेलं ना. शिवशंभ चांदईचे कॅप्टन चला या आपण टॉस करण्यासाठी. मोहितने षटकार पण मारलाय ना तो पण तर. अरे हे काय मोहितने षटकार मारलाय ना. इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एवढ्या 32चा कसा विचार करतोस? अरे याच्या वेळेला 2 महत्वाचे विकेट आले तर आधी की नाही त्याची. चला चांदई टीमचे कॅप्टन आणि कलम टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या त्वरित. दोन्ही टीमचे कॅप्टन चला त्वरित विलंब नकोय.